स्वागत करूयात आपल्या लाडक्या जजेसचं, बुलंद आवाजाचा बादशाह आदर्श शिंदे याचं आणि सुरांचा शहनशाह राहुल देशपांडे यांचं, आणि त्याच सोबत स्वागत करूयात या शोचे सुपरस्टार स्पर्धक आणि त्यांच्या कॅप्टनचं, आजचा सामना रंगणारे स्वरमय कोकण आणि सूरसास विदर्भ यांच्यामध्ये, आणि या एपिसोडच्या शेवटी असणारे टेन्शन, कारण आज होणारे एलिमिनेशन राऊंड. पण लगेच टेन्शन मध्ये काही याची गरज नाहीये, कारण अजून अख्खा एपिसोड बाकी आहे. दोन्ही टीम सज्ज आहेत, कॅप्टन्स तयार आहेत. मग होऊ दे आता सुरांचा एल्गार. राहुल, तू तुझ्या टीम मधून आता कोणाला पाठवणार आहेस? तुला माहित आहे आमचा मोटो, सूर साज विदर्भाचे आम्ही शिल्लेदार, आणि जिंकण्यासाठीच असणार आमचा प्रत्येक वार. क्या बात आहे. आता मी असा शिल्लेदार पाठवतो जो एक गुण घेऊनच येणार, आणि तो आहे आमचा जिद्दीचा जिद्नेश. क्या बात है. आणि मी जाणार आहे जुईलीकडे. जुईली, जिद्नेशला टक्कर द्यायला तुझ्या टीम मधून कोण येणार आहे? तो जिद्दी आहेच, ते त्यांनी दाखवलंच आहे. बट माझ्या छोट्या प्रिन्सेस काही कमी जिद्दी नाही आहेत. सो त्या येत आहेत आता धमाका करायला. उनकी भी जिद पूरी करेंगे, आने दो उनको भी. ते मी करतच आहे. अरे ओके ओके, पाठव पाठव. जोरदार टाळ्या होऊन जाऊ देत अक्षय आणि प्राप्तीसाठी. दानी रे गानी धब गप रे नी पद मदनी रे गप म रे गा अच्छा चलता हूँ दुआओं में याद रखना, मेरे जिक्र का जुबां पे स्वाद रखना. अच्छा चलता हूँ दुआओं में याद रखना, मेरे जिक्र का जुबां पे स्वाद रखना. दिल के संदूकों में मेरे अच्छे काम रखना, चिट्ठी तारों में भी मेरा तो सलाम रखना. अंधेरा तेरा मैंने ले लिया, मेरा उजला सितारा तेरे नाम किया. चन्ना मेरे आ मेरे आ, चन्ना मेरे आ मेरे आ, चन्ना ओ पिया. चन्ना मेरे आ मेरे आ, चन्ना मेरे आ मेरे आ, चन्ना मेरे आ मेरे आ बेलिया. ओ पिया गम तो नहीं है किससे हमारी नजदीकियों के. गम तो नहीं है, गम तो नहीं है. कितनी दफा सुबह को मेरी तेरे आंगन में बैठे मैंने शाम किया. चन्ना मेरे आ चन्ना
खुफिया पहिल्या घराच्या प्रेमान झाला हे पहिल्या घराच्या प्रेमान झाला कालीच केलाय बात हे कालीच केलाय बात ही पोलीस साजूक तुपातली तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद अरे ही पोलीस साजूक तुपातली तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद हे पहिल्या घराच्या प्रेमान झाला हे पहिल्या घराच्या प्रेमान झाला कालीच केलंय बात हे कालीच केलंय बात ही पोलीस साजूक तुपातली तिला मोराचा लागलाय नाद अरे ही पोलीस साजूक तुपातली तिला मोराचा लागलाय नाद अरुण अरुण करू नको इशारा अरुण अरुण करू नको इशारा भिडू दे आता डोल्याला डोला भिडू दे आता डोल्याला डोला अरुण अरुण करू नको इशारा भिडू दे आता डोल्याला डोला भिडू दे आता डोल्याला डोला इथला बिठिणगी तिथला बिठिणगी हे बघतोस काय र इथला बिठिणगी तिथला बिठिणगी दोस्तानं भेटू दे आज ही पोलीस साजूक तुपातली तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद अरे ही पोलीस साजूक तुपातली तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद चोरून जरी यो गॅटमॅट झाला चोरून जरी यो गॅटमॅट झाला खबर झैली बोलीवाऱ्याला खबर झैली बोलीवाऱ्याला चोरून जरी यो गॅटमॅट झाला खबर झैली बोलीवाऱ्याला खबर झैली बोलीवाऱ्याला लागलाय आता तोला सुटाया या मावशे लागलाय आता तोला सुटाया हिसकाची फुटली लाट ही पोलीस साजूक तुपातली तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद अरे ही पोलीस साजूक तुपातली तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद अरे ही पोलीस साजूक तुपातली तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद अरे ही पोलीस साजूक तुपातली तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद थँक्यू वन्स मोर एकदा वन्स मोर वन्स मोर वन्स मोर वन्स मोर वन्स मोर वन्स मोर पहिल्या घराच्या प्रेमान झाला हे पहिल्या घराच्या प्रेमान झाला कालीच केलाय बात हे कालीच केलाय बात ही पोलीस साजूक तुपातली तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद अरे ही पोलीस साजूक तुपातली तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद हे पहिल्या घराच्या प्रेमान झाला हे पहिल्या घराच्या प्रेमान झाला कालीच केलं बात हे कालीच केलं बात हे पोलीस साजूक तुपातली तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद अरे ही पोलीस साजूक तुपातली तिला म्हावऱ्याचा लागलाय नाद सुपर परफॉर्मन्स काय नाचवलंय तुम्ही सगळ्यांना क्या बात है आणि आता मी बोलवणार आहे जिग्नेशला आपण विचारूयात परीक्षकांना तुझा परफॉर्मन्स कसा वाटला आदर्श प्रियंका मला असं वाटतं ना या मुलींचा
खूप गोड परफॉर्मन्स आलाय, तर आपण काहीतरी चांगलं करूया. तोंड गोड तोंड करूया. गोड करूया. मला असं वाटतं आता तोंड गोड केलंच आहेस तू, तर गोड कमेंट्स पण मिळणार आहेत असं मला वाटतंय. आपण विचारूयात जिग्नेशचा परफॉर्मन्स आदर्शला कसा वाटला. जिज्ञेसाठी एकदा खरंच जोरदार टाळ्या. चन्ना मेरे या सारखं एक वेगळं गाणं. मी आयुष्यात विचार केला नसता मित्र तू हे गाणं कधीतरी गाशील. एक्सप्रेशनला मागे पुढे होतं. एक्सप्रेशनला मला तुला बघितलं की असं वाटत होतं तू देवासाठी गातोस की काय चन्ना मेरे या. ते इतकं गोड असं सगळं. पण तू ॲडलिप खूप छान गायलास बरं का. तिथे तू मूड बांधलास आणि आम्हाला तू एकदम अट्रॅक्ट केलंस. बरं क्या बात आहे, क्या बात आहे. पूर्ण राहुल दादाची. मला ते कळलं होतं की ते त्याचं असणार आहे सगळं. त्या जागा जे काही तू घेत होतास सगळ्या ते त्याच्या जागा आहेत, मला माहिती आहे सगळ्यात. ते त्याच्या गळ्यात न येतात त्या. पण तू अटेम्प्ट करतोयस, छान गातोयस आणि ज्या काही तुझा कॅप्टन तुला सांगतोय जागा त्याच्यावर तू चांगलं काम करून परफेक्ट गातोयस. त्याबद्दल तुझं विशेष कौतुक. थँक्यू सो मच. राहुल दादा. जिग्नेश, मला तुझा अटेम्प्ट खूप खूप जास्ती आवडला. दुसरी गोष्ट मला असं वाटतं ना की कधी कधी लँडिंग नोट्स ना तुझ्या थोड्याशा फ्लॅट होतात, तर त्याच्याकडे लक्ष दे. आणि अजून एक म्हणजे प्रत्येक भाषेचा एक ना लहेजा असतो, लहेजा म्हणतात त्याला. तर तू जी हिंदी म्हणून गाणं गातोयस ना त्याला अजून ओळखायला पाहिजे त्या भाषेला. आणि आदर्शनी सांगितलेल्या त्या गोष्टी मला भक्तिभाव त्याच्यामध्ये जास्ती वाटला. ठीक आहे, हरकत नाही. नवीन काहीतरी आहे आणि तू खूप वेगळं अटेम्प्ट केलंस ना, ह्याच्याकरता तुझं खूप खूप जास्ती कौतुक. आणि तू खूप चांगल्या पद्धतीने अटेम्प्ट केलंस. व्हेरी नाईस, सो मच. व्हेरी ग्लॅड. थँक्यू सो मच. आता आपण विचारणार आहोत अक्षय आणि प्राप्तीचा परफॉर्मन्स आपल्या परीक्षकांना कसा वाटला. राहुल दादा. मला खूप आवडला. अक्षया, प्राप्ती, युअर बँग ऑन. त्या गाण्यामध्ये लागणाऱ्या सगळ्या ज्या एलिमेंट्स होत्या त्या सगळ्या तुमच्या परफॉर्मन्समध्ये होत्या. आणि परफॉर्मन्स वाईज तुमचा खूप खूप जास्ती पॉलिश्ड आणि खूप छान परफॉर्मन्स झाला. आणि कळत होतं की जुईलीने तुमच्या डोक्यावर हात ठेवलेला आहे, कारण तुम्ही खूप एक्सप्रेसिव्ह अख्खी तुमची बॉडी लँग्वेज होती आणि ते मला बघून खूप आनंद वाटला. ऑल द बेस्ट. आदर्श. मगाशी आपण छान तोंड गोड केलेलं आहे. मी अजून एक चांगली गोष्ट आणलेली आहे अजून खाण्यासाठी सगळ्यांना, आणि ती मला खूप आवडते. आणि त्यामुळे मी पण म्हटलं की सगळेच काही ना काय आम्हाला घेऊन येतात, तर मी पण म्हटलं माझ्या घरनं काहीतरी एक चांगली गोष्ट आज घेऊन जायला पाहिजे. माझी आई लोणचं खूप छान बनवते आणि ते मी सगळ्यांसोबत शेअर करणार आहे. अरे वा, आंब्याच आहे. घरी टेस्ट कर कसं वाटतं बघ. थोडंसं काय, एवढं नको का. नाही खाणार एवढं, मी थोडंच खाणार. थोडंसं हा कमाल आहे. आता सगळं आता दे, सगळ्यांनाच द्यायचं मला. हे एक नंबर आहे. नाही नाही त्यांना नको. का. त्यांच्या आईंना चालत नाही ना काही. नहीं ऐसे नहीं है प्लीज. अरे पण तुम्हारी मम्मी ने बोला हमको कि अरे तुम लोग नहीं खाते हो आणि परफॉर्मेंस हो गया. परफॉर्मन्स हो गया. पण असं कसं पुढच्या हप्त्यात आहे ना अजून. आई खाऊ देत नाही ना तुम्हाला लोणचं. एक नको नको आपण बाकीचं. अरे पुढे तुम्हाला गायचं, अजून खूप गायचंय. होएगा, अच्छे से होएगा. असं कसं होय का अच्छेचे. आवाज बसला तर काय करायचं. आईना विचारावं लागेल मला. नाही नाही मेरे को हाँ नाही देखो नाही ना. थोड़ा. काकू तुम्ही सांगा तर. बहुत टेस्टी. अरे यार थोड़ा था प्लीज. तुम्ही खाऊ शकता ना. खरंच या तुम्ही या. तुम्हाला नाही नाही सांगितलं काकूंनी नाही. तुम्ही टेस्ट करा आणि मला सांगा कसं आहे. नाही नाही तुम्ही नाही. अरे तुम्ही नाही काकू, तुम्ही जबाबदारी घ्यायची परफॉर्मन्सची. मग नाही ना.
काकू ही वाटी तुम्हाला. आता तुम्ही काय करायचं ते ठरवा. आता काय करायचं? आता मी तुमच्या हातात दिलं होतं, मी तर सुटलो बाबा. तुम्ही यांना लोणचं खाऊ देत नाही? गला खराब हो जाएगा, तेल कट है वगैरह इसलिए. लास्ट लोणचं कधी खाल्लं होतं? आठवत नाही? देती नहीं है मम्मी. मग तुम्ही गपचूप जाऊन घेत नाही असं? घर पे लबून? रखा ही नहीं है ना. चला असो. असो. पण जर ॲलर्जी असेल आणि गळ्याला त्रास होत असेल तर नका खाऊ. आणि काही होत नसेल, सगळ्यांनाच होतो असं नाही, काही होत नसेल मला काहीच होत नाही, मी नाही सगळं काही होत नाही. मस्त गरम पाणी किंवा काहीतरी प्यायचं. आता जुईली म्हणाली मी गरम पाणी पिणार आहे किंवा चहा प्यायचा. सिम्पल. थँक्यू काकू, थँक्यू. तुम्ही स्थानापन्न. आणि तुम्हाला आवडलं ना लोणचं? आवडलं ना? वा, थँक्यू. आदर्श, तुला अक्षय आणि प्राप्तीच्या गाण्याबद्दल काय वाटलं? कडक परफॉर्मन्स. मला असं वाटतं की या परफॉर्मन्स नंतर या दोघी परत एकदा संगीत सम्राटमध्ये जिद्दीने आलेल्या आहेत, त्यांच्यासाठी जोरदार टाळ्या झाल्याच पाहिजेत. तर इथून पुढे असंच ग्रोथ आणि अशीच लेवल, असाच ग्राफ तुमचा चढू दे, मी एवढंच म्हणेन. ऑल द बेस्ट. थँक्यू सर. थँक्यू. आणि आता निकाल. कोणाला मिळणार आहे तो एकमेव बहुमूल्य गुण? तो 1 पॉइंट खरं तर आम्हाला जिज्ञेशचं गाणं झाल्यानंतर असं वाटत होतं की अरे जिज्ञेशला मिळायलाच पाहिजे, पण यांचं गाणं झाल्यानंतर असं झालं अरे यांना मिळायला पाहिजे. दोन्ही परफॉर्मन्सेस जर कम्पेअर केले आपण तर मला असं वाटतं की ज्यांचा उजवा परफॉर्मन्स झाला ते म्हणजेच दोन्ही टीम्सचा परफॉर्मन्स उजवा झालेला आहे आणि दोन्ही टीम्सला 1-1 पॉइंट मिळतोय. जुईली, तुझ्या टीम मधून आता तू कोणाला उतरवणार आहेस? स्पर्धा इतकी अटीतटीची आहे ना की मला माझ्या टीमला बूस्ट करण्यासाठी मी स्वतःच येईन. क्या बात आहे. आणि याचा अर्थ आता जुईलीला टक्कर द्यायला तू उतरणार आहेस, कारण स्पर्धा आहे 2 गुणांसाठी. सो आय विश यू बोथ ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. थँक्यू. चंद्रांनी टाकली ठिणगी, अंगाची अंगाशी सलगी. चंद्रांनी टाकली ठिणगी, अंगाची अंगाशी सलगी. वेडा पिसा वारा कसा बेभान होऊन गेला. देही वणवा पिसाटला, देही वणवा पिसाटला. चंद्रांनी टाकली ठिणगी, अंगाची अंगाशी सलगी. वेडा पिसा वारा कसा बेभान होऊन फिरला. देही वणवा पिसाटला, देही वणवा पिसाटला. उरात रात ही भरात सोडून मोकळ केस. डोक्याचं ठिकाण आलं या तुफान मोडून लाजेची वेस. चांदन उरात रात ही भरात सोडून मोकळे केस. डोक्याचं ठिकाण आलं या तुफान मोडून लाजेची वेस. भरतीची वेळ मांडून खेळ चांद गौधानला. ठिणगी, अंगाची अंगाशी सलगी. वेडा पिसा वारा कसा बेभान होऊन फिरला. देही वणवा पिसाटला, देही वणवा पिसाटला, देही वणवा पिसाटला.
क्या बात है राहुल, कडक परफॉर्मन्स. थँक्यू. आदर्श, मला असं वाटतं तू इथे आत्ता येऊन हे गाणं तुझ्या आवाजात व्हायलाच पाहिजे आणि त्याच्यानंतर आपण निकालाकडे जाऊयात. देवा तुझ्या गाभाऱ्याला उंबराच नाही, सांगा कुठं ठेवू माथा, कळनाच काही. देवा कुठं शोधू तुला, मला सांगना. प्रेम केलं बढाच माझा रे गुन्हा. देव तरी माझ्या ह्या जीवाची गागला कुदे तुझ्या उरी. अरे पाद काळ जात का दिलास खाव तू, दगडाचा काळजाच्या दगडाचा देव तू. देव तू देव तू क्या बात है यार, मला खरंच असं वाटत होतं की हा परफॉर्मन्स संपू नये आणि तुम्ही दोघंही काय गात होता. म्हणजे आम्ही असे अवाक बघत होतो तुमच्याकडे. टू गुड. आदर्श, थँक्यू सो मच. थँक्यू. मी तुला बसायची विनंती करते.
आता मी स्वरमय कोकणची कॅप्टन जुईली जोगळेकरला इथे बोलवणार आहे. आपण विचारणार आहोत परीक्षकांना की त्यांना तुझा परफॉर्मन्स कसा वाटला. राहुल दादा. जोईली, तुझा आवाज अजून ठीक नाही आहे. ओके, सो ते अनफॉर्च्युनेटली तुझ्या गाण्यामध्ये परत एकदा जाणवत होतं. अदरवाईज तुझा परफॉर्मन्स मला खूप आवडला. थँक्यू सो मच दादा. आदर्श. जुईली, तुझ्याबद्दल एक खूप कौतुक वाटतं की तुला सर्दी आहे, तुला बॉडी साथ देत नाहीये. त्या सगळ्या गोष्टी तू इग्नोर करून तू चांगलं गायचा प्रयत्न करत होतीस. आहे इकडे तिकडे झालं आज. नेक्स्ट टाइम मी पक्की बरी होऊन येणार आहे आता. हो प्लीज आता येस तू, कारण खूप आता दिवस झाले आजारीच आहेस तू. आणि आता आपण विचारणार आहोत राहुल बद्दल. राहुल भाई स्वतः नॉन मराठी आहे एकतर. दगडाच्या काळजाच्या वगैरे त्याचं होत होतं. दगडाच्या देव तू, ते दगडाच्या आलं आणि त्याच्यानंतर चा कसं म्हणायचं तो म्हणतो. लिरिक्स मध्ये फजिती झाली. आपण ते आहे. आणि त्यांनी नाही म्हटलं तरी त्यांनी तो एक आपला जो गावरान बाज आहे मराठी तो दाखवण्याचा प्रयत्न केला. त्याचा प्रयत्न चांगलाच होता. अजून छान होऊ शकला असतं हे तर त्यालाही माहिती आहे. राहुल दादा. मला एवढंच वाटतं की तू in spite of everything, you are full of heart, which hit me here, which is important. So for me, the job was done. I will not hold that against you. मला तुझा परफॉर्मन्स खूप आवडला. व्हेरी नाईस. थँक्यू दादा. आणि आता वेळ झाली निकालाची. कोणाला मिळणार आहेत ते 2 बहुमूल्य गुण. स्वरमय कोकण आणि सूरसाज विदर्भ दोघांच्याही चुका झाल्या. दोघांचेही परफॉर्मन्सेस खूप छान होते. मनापासनं दोघंही गायले आणि ती भावना मला वाटतं आमच्यापर्यंत पोहोचली. त्याच्यामुळे प्रश्नच नाही आहेत की एकाला कोणाला तरी 1 मार्क किंवा 2 मार्क द्यायचे किंवा दोघांनाही 0 द्यायचे. त्याच्यामुळे दोघांनाही 2-2 मार्क मिळतात. कॉंग्रॅच्युलेशन जुईली. कॉंग्रॅच्युलेशन राहुल. तुम्ही दोघेही बसू शकता. थँक्यू. जुईली, तुझ्या टीम मधून आता कोण येणार आहे. प्रियांका, मला असं वाटतं की अभिजित, तुला मी जे नाव सांगितलंय ते तुझ्या अंदाजाने त्याला रणांगणात बोलव असं मला वाटतं. बर, एकदा वाजायला लागली त्याची गिटार की बाकीचे सगळे आपले इन्स्ट्रुमेंट लपवून टाकतात विंगेत. बर, आता येतोय नाशिकच्या बारडियांचा संकेत. क्या बात आहे. संकेतसाठी जोरदार टाळ्या. आणि राहुल, आता मी तुझ्याकडे येणार आहे. मी जास्त बोलणार नाही. मी अश्विनीला पाठवतो.
आपण विचारूयात परीक्षकांना तुझा परफॉर्मन्स कसा वाटला. आज इलेक्ट्रिक गिटार घेऊन आलायस, मजा आली. थँक्यू सर. फक्त मला एवढंच वाटलं की खूप जास्त व्हेरिएशन होतात मित्रा, पण ओव्हरऑल तुझं गाणं आणि त्याचा इम्पॅक्ट, तुझं ते प्लेईंग, तुझ्या त्या इन्स्ट्रुमेंटचं तुझं एक राज्य, त्याच्यावरचं एक कमांड, ते खूप कडक आहे. आणि ऑल द बेस्ट. राहुल दादा. संकेत, मी मागे पण कोणाला तरी सांगितलं होतं की आपल्याला हरकती येतात, ताना येतात, म्हणून तेवढंच जर गाणं असेल ना तर मग त्या हरकतींची मजाच निघून जाते. ती जर एवढ्या परफॉर्मन्समध्ये एवढीशीच आली ना मिठासारखी तर ती खूप छान वाटते. पण मीठ जास्त झाल्यानंतर कसं खारट वाटतं ना, तसं थोडंसं आत्ता झालं. पण तरीही मला परफॉर्मन्स तुझा खूप आवडला. मला त्या ज्या काही व्हेरिएशन्स तू केल्या त्याही मला आवडल्या. आणि असंच काहीतरी वेगवेगळं तू आम्हाला देत जा. ऑल द बेस्ट. आणि आता आपण विचारणार आहोत परीक्षकांना की त्यांना तुझा परफॉर्मन्स कसा वाटला. अश्विनी, आदर्श. तू खूप छान गायलीस. फक्त तू सुरुवात करताना थोडंसं ती एनर्जी कदाचित जास्त झाल्यामुळे थोडासा शार्प लागला सूर, आणि नंतर तू छान गायलीस. एक्सप्रेशन कडक होते. आवाज वाढ. राहुल दादा. अश्विनी, जी सुरुवात होती ना ती फ्लॅट होती. बाकी खूप छान गायलीस तू, उत्तम गायलीस. मी खूप एन्जॉय केलं. थँक्यू. ऑल द बेस्ट. आणि आता वेळ झाली आहे निकालाची. कोणाला मिळणार आहे तो एकमेव बहुमूल्य गुण. स्वरमय कोकण आणि सूरसाज विदर्भ दोघांनाही एक एक गुण मिळत आहेत. आता मी विचारणार आहे राहुलला. राहुल, तुझ्या टीम मधून कोण येणार आहे. मेरी टीम से मैं प्रण क्वायर को भेजना चाहूंगा. जुईली, प्रण क्वायर समोर तू कोणाला उतरवणार आहेस. माझ्याकडनं अभिषेक. असे कसे बोलायचे, असे कसे बोलायचे, न बोलता आता तुझ्या सवे तुझ्या विना असायचे आता. रोज तुला जपायचे, सांग जरा असे कसे लपायचे. मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ, मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ. एकटा मी दिन रात तरीही तू भोवती, हातात नाही हात तरी तू सोबती. मन बेभान बेभान होई, मग प्रीतीला उधाण येई. मन धागा धागा जोडते नवा, मन धागा धागा रेशमी दुआ, मन धागा धागा जोडते नवा. धागा धागा रेशमी दुआ. ना 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 ना
बाबलक घोडा त्याची रेशीम खाली सोडा त्याची रेशीम खाली सोडा माग बसा मी पुढ्यात बसले माग बसा मी पुढ्यात बसले जगाला कौतुक नाव चला जेजुरीला जाऊ 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 येडकोट येडकोट जय मल्हार मुंबईचा धुळवलो खूप गोड गायलास अभिषेक. थँक्यू. तुमचाही परफॉर्मन्स मस्त झाला. आता आपण विचारणार आहोत परीक्षकांना की त्यांना तुमचा परफॉर्मन्स आवडला की नाही आवडला. वेगळा अटेम्प्ट होता तुमच्यासाठी. तुम्ही ते फ्यूज करण्याचा प्रयत्न केला. जेजुरीला जाऊ ऑलरेडी गाणं सुपरहिट आहे. कुठे कुठे ना खूप छान वाटत होतं. हां हे प्रोग्रेशन खूप छान केलं आहे. ॲडलिप काय गायली ती मुलगी. तिच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या वाजवा. आणि तो एक ग्रूव्ह होता तुझा सुरुवातीचा इंट्रोचा. तो एक ग्रूव्ह तुझा मागे पुढे झाला. त्याच्यानंतर तुम्ही जे काही हार्मोनीज केल्या त्या खूप हल्ल्या. मला ढोलकी पॅटर्न सॉरी पण मला नाही आवडलं. अजून खूप चांगलं होऊ शकलं असतं. काय लेवलचं बँड सगळे परफॉर्म करता हे सगळे बघतोय आपण. आणि खूप बारीक बारीक गोष्टींकडे लक्ष देऊन करा प्लीज. थँक्यू. राहुल दादा. मला तुमचा बँड आवडतो. नेहमी तुम्ही काहीतरी वेगळं परफॉर्म करता. आज ती भट्टी तितकीशी जमली नाही असं मला वाटतं. आय होप की तुम्ही नेक्स्ट टाइम खूप काहीतरी चांगलं परफॉर्म कराल. ओके, ऑल द बेस्ट. आता आपण परीक्षकांना विचारूयात की अभिषेकचं गाणं त्यांना कसं वाटलं. तू सुपरस्टार आहेस त्या टीमचा, तर तो सुपरस्टार परफॉर्मन्स नव्हता आज. सुरामध्ये सुरुवातीपासनं ना काहीतरी अगदी पहिल्या नोटपासनं आय डोंट नो काय झालं होतं आज. पण पॅचेसमध्ये खूप छान तुझं गाणं ऐकू येत होतं. पण देन अगेन इट वॉज गोईंग आउट ऑफ ट्यून. सो तेवढ्या एका गोष्टीकडे प्लीज लक्ष दे. कारण वी डोंट वॉन्ट टू लूज यू. सो प्लीज टेक केअर. मे ऑल द बेस्ट. थँक्यू. आदर्श. ऐकायला खूप सोपं वाटतं हे गाणं. गाणं तेवढंच अवघड आहे. फील वाईज तू खूप छान गात होतास. तो एक रोमॅन्टिक आणि तो सगळा माहोल केला होतास तू. जम्पिंग नोट्सवर खरंच रियाज कर. बाकी तुझा आवाज प्लेबॅकचा आहे. नक्की. ऑल द बेस्ट. थँक्यू. आणि आता वेळ आहे निकालाची. कोणाला मिळणार आहे तो एक बहुमूल्य गुण. व्हेरी सॉरी, दोन्ही टीम्सला आम्ही मार्क देत नाही होत आता. काही हरकत नाही. इतक्या सगळ्या सूचना मिळालेल्या आहेत. आय एम शुअर तुमचे कॅप्टन्स आणि तुम्ही काम कराल याच्यावर अजूनही. नक्की. विश यू ऑल द बेस्ट. दोघेही बसू शकता. आपल्या टीमसाठी अधिकाधिक गुण मिळवण्यासाठी 2 आठवडे चाललेल्या या फेरीमध्ये सगळ्या टीमचे सगळे परफॉर्मन्सेस झालेले आहेत. एकदा पाहूया या सगळ्या टीमचा स्कोर बोर्ड. नादमधुर सह्याद्रीला मिळालेले 5 गुण. सूरसाज विदर्भला मिळालेले 7 गुण. स्वरमय कोकणला मिळालेले 7 गुण. आणि लयदार मराठवाड्याला मिळालेले 9 गुण. कॉंग्रॅच्युलेशन्स लयदार मराठवाडा. अभिजित, सगळे स्पर्धक खूप खूप अभिनंदन. मित्रांनो, स्पर्धा म्हणल्यावर एक फॉर्मॅट असतो. काही नियम असतात आणि त्यांचं पालन करणं हे अनिवार्य असतं. वेळ झालेली आहे एलिमिनेशनची. आज पुन्हा आपल्याला 4 स्पर्धकांना निरोप द्यावा लागणार आहे. मी आपल्या 4ही कॅप्टन्सना विनंती करते की त्यांनी एलिमिनेशनसाठी आपापल्या टीम्समधून 2-2 नावं सुचवावीत आणि ज्यांची नावं घेतली जातील त्यांनी मंचावर यायचंय. 4M बँड आणि संदीप चेतन.
अभिजित, संगीत वेरिएट आणि श्वेता ठाकूर. जुईली, अस्मिता काळे आणि अभिषेक नलावडे. राहुल, ऋषिकेश और प्रण कौर. चारही टीम्स मधले 8 स्पर्धक तुमच्या समोर आहेत. तुम्हाला हा निर्णय घ्यायचा आहे की कोण आज सेफ आहे आणि कोणाचा प्रवास आज इथेच थांबणार आहे. पहिल्या निर्णयाकडे मी येतो. स्वरमय कोकणमधनं अस्मिता आणि अभिषेक, तुम्ही दोघंही अतिशय गुणी गायक आहात. पण अभिषेक, तू आत्तापर्यंत खूप चांगला गायलायस, पण गेल्या काही याच्यामध्ये जशी आमची तुझ्याकडनं अपेक्षा होती त्या अपेक्षांची पूर्ती तू कुठेतरी करू शकला नाहीयेस. तरीही आम्हाला दोघांना असं वाटतं की तुला एक चान्स मिळायला पाहिजे. तू जाऊन बस तुझ्या टीम बॉक्समध्ये. अस्मिता, तुला आम्हाला रजा द्यायला लागणार आहे. ऑल द व्हेरी बेस्ट. प्रण कौर आणि ऋषिकेश, तुम्हाला तुमच्या चुका माहीत आहेत. सगळं आम्ही भरभरून सांगितलेलं आहे. पण ज्यांच्याकडनं आमच्या अपेक्षा अजून आहेत आणि ते काहीतरी अजून छान आम्हाला देऊ शकतो किंवा देऊ शकतील, त्यापैकी सेफ नाव आहे ज्यांचा प्रवास पुढे असाच चालू राहणार आहे. ते म्हणजे प्रण कौर. तुम्ही तुमच्या टीम बॉक्समध्ये जाऊन बसू शकता. ऋषिकेश, दॅट्स द स्पिरिट बॉय. तू हसून ते एक्सेप्ट करतोयस कारण तुझ्यात शिकण्याची अजूनही जिद्द आहे. तुला माहीत आहे. लव यू फॉर दिस. संदीप चेतन आणि 4M. संदीप चेतन, तुम्ही दोघांनी आम्हाला खूप, सगळ्यांनाच, महाराष्ट्राला खूप एंटरटेन केलाय. खूप छान तुम्ही दोघंही गाणी गायलाय. 4M, तुमच्यामध्ये काहीतरी एक स्पार्क आहे, पण गेल्या 2 परफॉर्मन्सेसमध्ये ती चमक दिसलेली नाही आहे. पण आमचा असा विश्वास आहे की तुमच्याकडनं आम्हाला काहीतरी चांगला ऐकायला निश्चित मिळेल. त्याच्यामुळे 4M, तुम्हाला आम्ही अजून एक चान्स देत आहोत. संदीप आणि चेतन, आता तुमची सुरुवात झालेली आहे, त्याच्यामुळे महाराष्ट्र तुमच्यावरती प्रेम करतो, आम्ही सगळे प्रेम करतो. असेच चांगले गात राहा आणि यशस्वी व्हा. ऑल द व्हेरी बेस्ट. संगीत वेरेट आणि श्वेता, संगीत वेरेटने मागचे परफॉर्मन्सेस इतके चांगले दिले नव्हते. आत्ता त्यांचा कमबॅक आहे आणि टीम म्हणून खूप चांगलं काम करत आहेत. श्वेता आत्तापर्यंत चांगलंच गात आली आहे. आमच्या ना अपेक्षा तुम्ही सगळेच खूप वाढवत आहात चांगलं परफॉर्म करून. जे स्पष्ट शब्दात सांगायचं झालं तर आम्ही हवरट झालोत की तुम्ही अजून काय देताय आम्हाला, अजून महाराष्ट्राला काय ऐकायला मिळतंय तुमच्याकडनं. तर त्या बेसिसवर आम्हा दोघांना वाटतं की संगीत वेरेटला अजून एक चान्स मिळायला पाहिजे. आणि श्वेता, हसत राहा आणि छान गा बाळ. ऑल द बेस्ट. आज इथेच आपण थांबणार आहोत. पुढच्या आठवड्यात पुन्हा 4ही टीम्स मधली स्पर्धा नवा रंग घेऊन येणार आहे आणि धमाल स्पर्धकांची कमाल गाणी ऐकायला मिळणार आहेत. पुढच्या आठवड्यात नारळी पौर्णिमा आहे आणि रक्षाबंधन सारखे सण आहेत. आपण या मंचावर ते साजरेही करणार आहोत. थोडक्यात पुन्हा आपण खूप मजा करणार आहोत. त्यामुळे पाहायला विसरू नका. कॅडबरी डेअरी मिल्क सह प्रस्तुत संगीत सम्राट पर्व दुसरे, को-पॉड बाय ॲक्वागार्ड, पाण्याचा डॉक्टर, स्पेशल पार्टनर विको नारायणी जेल, तथास्तू आणि मुथूट फायनान्स.